भारतातील रहस्यमय रेल्वे स्थानक एका मुलीमुळे तब्बल 42 वर्षांपर्यंत बंद ठेवण्यात आले. भारतीय रेल्वे स्थानकातील हा किस्सा आजही चर्चेत आहे. भारतातील एक रेल्वे स्थानक 42 वर्षांपर्यंत बंद होते. हे स्थानक बंद होण्यामागेही एका गोष्टी सांगितली जाते. पश्चिम बंगालमध्ये असलेला बेगुनकोडार अशा स्थानकाचे नाव आहे. पुरुलिया जिल्ह्यात हे स्थानक असून 1960 मध्ये हे सुरू करण्यात आले होते. स्थानकातून ट्रेन तर जात होत्या, मात्र 42 वर्ष स्थानकात एकही ट्रेन थांबली नाही. हे स्थानक अचानक का बंद झाले यामागे एक गोष्ट सांगितली जाते. बेगुनकोडार स्थानक सुरू करण्यासाठी ससालीची राणी श्रीमती लालचंद कुमारी यांनी योगदान दिले होते. रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर काही वर्षापर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होते. मात्र त्यानंतर एका दिवशी अचानक विचित्र घटना सुरू झाल्या. 1967 साली स्थानकात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने तिथे महिलेचे भूत बघितल्याचा दावा केला होता. त्याने ही गोष्ट त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितली होती. मात्र त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर काहीच दिवसात अशी एक घटना घडली की सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले. कर्मचाऱ्याचे भूत पाहिल्यानंतर बेगुनकोडारच्या स्टेशन मास्तर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला होता. लोकांचा असा दावा आहे की यामागे त्याच महिलेच्या भूतामुळे ही घटना घडली. त्यानंतर लोकांनी या भूताबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या. तिथे राहणाऱ्या लोकांचा असा दावा आहे की सूर्य मावळल्यानंतर एखादी ट्रेन स्टेशनवरून जात असतात. त्या महिलेचे भूत ट्रेनपेक्षा फास्ट पडते. इतकंच नव्हे तर हे भूत ट्रेनसोबत पडू लागते. अनेकदा तर रेल्वेच्या रुळावर ही महिलेचे भूत पाहिले गेले आहे. या घटनानंतर रेल्वे स्थानकावर भूताटकी असल्याचे बोलले जाते. लोकांच्या मनात या स्थानकाबद्दल इतकी भीती बसली की लोकांनी तिथे येणे जाणे बंद केले. रेकॉर्डमध्ये ही गोष्ट नोंद करण्यात आली. इतकंच नव्हे तर याची गोष्ट कोलकाता रेल्वे स्थानकातील रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचली. लोको पायलट देखील हे स्थानक जवळ आल्यास ट्रेनची स्पीड वाढवत असे, जेणेकरून लवकरात लवकर हे स्थान क्रॉस करता येईल. तर प्रवासी देखील हे स्थानक आल्यावर खिडकी व दरवाजे बंद करून घ्यायचे. तब्बल 42 वर्षांपर्यंत असे चालू होते. मात्र 2009 मध्ये गावकऱ्यांच्या मागणीनंतर तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी हे रेल्वे स्थानक पुन्हा सुरू केले. मात्र आता या अफवा कोणीही भूत बघितल्याचा दावा करत नाही. मात्र अजूनही रात्रीच्या वेळी स्थानकात कोणीही थांबत नाही. आता स्थानकात जवळपास 10 ट्रेन थांबतात.